ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कोकणात गणेशोत्सवामध्ये विविध कला पाहायला मिळतात, त्याचपैकी एक जाखडी। आपण सध्या आलो आहोत हरशेरी गावातल्या मांडवकरवाडीमध्ये। खऱ्या अर्थानं जाखडी ही परंपरा जी आहे ती पुरुषांची मक्तेदारी, मात्र या गावातल्या ज्या मुली आहेत त्या ठिकाणी जाखडी नृत्य करताना पाहायला मिळत आहे। अत्यंत देखणं आणि विलोभनीय असं दृश्य आहे, कारण खऱ्या अर्थानं जाखडी हा म्हणजेच बांधून ठेवणे आणि त्याच पद्धतीनं सध्या रंगीबेरंगी पोशाख करून या ठिकाणी या मुली देखील या जाखडी नृत्य साजरे करताना पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं कोकणामध्ये प्रत्येक घरामध्ये गणेशोत्सवामध्ये ही जाखडी नृत्य साजरे करण्याची परंपरा आहे। खूप मोठं असं या ठिकाणी जाखडी नृत्याची परंपरा पाहायला मिळते, मात्र पुरुषांच्या मक्तेदारीला या ठिकाणी काठ्य देत या मुली सध्या जाखडी नृत्य करताना पाहायला मिळत आहेत। एक वेगळं आणि विलोभनीय असं अंगावरती रोमांच आणणारं असं हे नृत्य या ठिकाणी साजरं करताना पाहायला मिळते। ढोल आहेत आणि त्याच्या जोडीला सध्या या मुली ज्या आहेत त्या ही जाखडीची नृत्य साजरं करताना पाहायला मिळतात। गणपती उत्सवामध्ये गणपती समोर ही आराधना करण्याची कोकणातली एक परंपरा आहे। जाखडी नृत्य रंगीबेरंगी पोशाख करून या ठिकाणी पुरुष जे आहेत ते जाखडी नृत्य करतात, मात्र अत्यंत देखणा असा हा जाखडी नृत्य या ठिकाणी आपण मुलींचं पाहतो आहोत। मांडवकरवाडीमध्ये आहोत आणि रंगीबेरंगी पोशाख करून पुरुषांप्रमाणे या ठिकाणी हा जाखडीचा ठेका या मुलींनी धरलेला पाहायला मिळतो आहे। आजपर्यंत जाखडी नृत्याची परंपरा म्हणजे पुरुषांची मक्तेदारी होती, मात्र आता ही मक्तेदारीसुद्धा या ठिकाणी मुलींनी या ठिकाणी मोडीत काढलेली आहे। या हरशेरीमधल्या मांडवकरवाडीमध्ये प्रत्येक घरात जाऊन अशाच पद्धतीनं मुली ज्या आहेत त्या या जाखडी नृत्य सादर करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। एक वेगळी परंपरा यात देखील सध्या मुली या अग्रेसिव्ह असलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, मांडवकरवाडी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।